नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये शॉर्ट कुर्ती दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. जो शॉर्टसाठी वरच्या टॉपचा भाग आहे तो मी कटिंग करून घेत आहे. 4 फोल्डमध्ये कपडा गाडी घालून घेतलेला आहे आणि टॉपच्या वरची जी उंची आहे ती मी 16 इंच घेतलेली आहे. 15 इंच तयार उंची पाहिजे. 1 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे. पूर्ण 16 उंची घेतलेले आहे. शोल्डर घेतले आहेत मी 6 इंच. आर्महोल सुद्धा मी 6 इंच घेत आहे. तर इथं 32 साइज प्रमाणे शॉर्ट कुर्ती बनवत आहे. 8 इंच हा 32 चा चौथा भाग, 2 इंच शिलाई मार्जिनसाठी असं 10 इंच वरती मी मार्क करून घेतली. कमरेचा भाग सुद्धा मी थोडासा फक्त एक अर्धा इंच कमी करून घेतलेला आहे. 9.5 इंच वरती घेतलेला आहे. शिलाई मार्जिन मी 2 इंच घेतलेला आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 1.5 इंच किंवा 1 इंच सुद्धा घेऊ शकता. आर्महोल्स मध्ये मी इथं गोलाकार देऊन घेत आहे. पुढचा 1 इंच वरती आणि पाठीमागचा 1.5 इंच वरती. गळा रुंदी मी 2.25 इंच वरती घेत आहे. गळा मी नंतर कट करणार आहे. अस्तर याला जॉईन करते वेळी. गळा रुंदी 2.25 इंच आणि कमरेच्या साईडला थोडं साईडनं एक अर्धा इंच वरच्या साईडला कट करून घ्यायचं. 6 इंच आर्महोल, 6 इंच शोल्डर आणि टॉपची उंची आहे ती 16 इंच घेतलेली आहे. गळा रुंदी 2.25 इंच आणि छातीचा चौथा भाग 8 इंच, शिलाई मार्जिनसाठी 2 इंच. अशा पद्धतीने पूर्ण मेजरमेंट घेतलेला आहे आणि वरचा टॉपचा भाग आहे तो मी कट करून घेतलेला आहे. अस्तरसाठी सुट्टा कपडा मी कट करून घेतलेला आहे. थोडासा उंचीला कमी होत आहे त्यासाठी मी एक्स्ट्रा असा कपडा जॉईन करून घेत आहे. तर यानंतर या फ्रॉकच्या खालच्या साईडला मी फ्रिल लावणार आहे. त्यासाठी कपडा कट करून घेणार आहे. आता मी फ्रिलसाठी हा कपडा घेतलेला आहे. म्हणजे वरच्या टॉपच्या खालच्या साईडला मी फ्रिल लावणार आहे. त्यासाठी हा डबल फोल्डमध्ये कपडा आहे आणि जी कपड्याची उंची घेतलेली आहे मी 11 इंच घेतलेली आहे. रुंदीला म्हणत असाल तर जेवढा तुमचा कमरेचा भाग आहे त्याच्या डबल घ्यायचा. आता इथे मी बघू शकता डबल फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे. दोन्ही साईडचे 2 भाग. तर हे फ्रिलसाठी झालं. तर बाही सुद्धा मी कटिंग करून घेणार आहे. पण बाहीसाठी मला थोडासा कपडा हा कमी येत आहे. त्यासाठी जॉईन करून मी तुम्हाला बाही कटिंग करून दाखवते. तर अशा पद्धतीची बाही मी कटिंग करून घेतलेली आहे. आता इथं 8 इंचची फक्त रुंदीला बाही पाहिजे होती. मी एक्स्ट्रा थोडासा कपडा घेतलेला आहे. जी बाहीची गडी आहे ती फक्त 6 इंचची पाहिजे होती. तर मी इथं पूर्ण 11 इंचची गडी घालून घेतलेली आहे. म्हणजे एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे. फ्रिल तयार करणार आहे. पूर्ण बटरफ्लाय स्लीव्स असे तयार करणार आहे. आता इथं मेन जो कपडा आहे तो घ्यायचा. अस्तर त्याच्यावरती ठेवून घेतला आणि गळा जॉईन करून घेतला. कपड्याच्या सरळ बाजूला अस्तर ठेवून घ्यायचा आणि शिलाई मारून घेतली. थोडासा इथं मी गळा आहे तो डिझाईनचा तयार केलेला आहे. तर गळा रुंदी 2.5 इंच आणि गळ्याची उंची आहे ती मी 5 इंच घेतलेली आहे समोरच्या गळ्याची. याच्यावरती टॉप शिलाई मारून घेतली. आता यानंतर पाठीमागचा भाग सुद्धा सेम. मी पाठीमागच्या भागाला थोडीशी नॉड लावणार आहे. कारण बटन किंवा हुक्स लावण्याऐवजी थोडीशी नॉड मी तयार करून लावणार आहे. आता इथे मी कपडा घेतलेला आहे आणि शिलाई मारून घेतलेली आहे आणि ती नॉड परतून घेतली. कारण अस्तर जोडते वेळेस तुम्ही नॉड सुद्धा एकाच वेळी जोडू शकता. मी जास्त मोठी घेणार नाही, छोटीशी घेणार आहे. फक्त बटन्स किंवा हुक किंवा झिप लावण्याऐवजी मी नॉड लावत आहे फक्त. आता इथं मी घेतलेला पाठीमागचा भाग आहे सरळ बाजूला आहे
त्याच्यावरती अस्तरचा भाग, त्यांच्या दोनांच्या सेंटरमध्ये जी नॉड आहे ती ठेवून घ्यायची. त्यानंतर शिलाई मारून घेतली. तर इथं मी अशा पद्धतीने नॉट ठेवून घेतलेले आहे. थोडासा राऊंड शेपमध्ये फक्त शिलाई मारून घेत आहे आतमध्ये. तर इथे तुम्ही एकाच वेळी गळा जॉईन करू शकता, नॉटसुद्धा जॉईन करू शकता आणि अस्तरसुद्धा, 3 कामं एकाच वेळी करू शकता. अशा पद्धतीने जर जॉईन करून घेतला असेल तर सेंटरमधला भाग तुम्ही कट करून घेत आहे. त्यानंतर हा भाग परतून घ्यायचा. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने नॉट ही बाहेरच्या बाजूला दिसून येते. आता मी नॉट सेंटरमधून कट करणार आहे नंतर आणि त्याच्या लटकन छोटेसे लावणार आहे. समोरच्या गळ्याला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची डिझाईन करू शकता, पण मी पाठीमागे हुक्स लावण्याऐवजी फक्त ती नॉट तयार करून घेतली आहे. आता इथे शोल्डर जॉईन करून घ्यायचा. शोल्डर जॉईन केल्यानंतर एकदा चेक करून घ्यायचं की दोन्ही शोल्डर व्यवस्थित आहेत का, कमी जास्त झाले नाही पाहिजे. कमी जास्त झाले असेल तरी तुम्ही दोन्ही सेम करून घ्यायचे. आता इथं शोल्डर जॉईन केल्यानंतर मी बाही जॉईन करणार आहे. आता यानंतर बाही जॉईन करून घ्यायच्या. दोन्ही बाही घेतलेल्या आहेत मी. दोन्ही बाहीचे साईडचे भाग डबल फोल्ड करून शिलाई मारून घेते ह्या अशा पद्धतीने. आणि त्यानंतर बाही जोडते. बाही जोडताना सुद्धा एक महत्त्वाचं, सेंटरमधून बाही ही जोडून घ्यायची. आता या बाहीचं मी सेंटर घेतलेला आहे आणि सेंटरमध्ये व्यवस्थित घेऊन शोल्डरवरती ठेवून घ्यायचं, म्हणजे दोन्ही साईडला जो कपडा आपण यूज करतो तो व्यवस्थित येतो त्यासाठी. आता ही मी बाही कशा पद्धतीने जोडून घेते एकदा बघा. कपडा मी अगोदर जास्त घेतला होता त्यामुळे इथं प्लेट्स घालून घ्यायच्या. साईडला थोडासा शिलाई मारून घ्यायची आणि सेंटरमध्ये फक्त प्लेट्स घालून घ्यायच्या. एकाच वेळी जर तुम्हाला जॉईन करता येत नसेल तर तुम्ही अगोदर बाहीला अशा प्लेट्स घालून घ्या, त्यानंतर बाही जोडा. पण मी इथे एकाच वेळी तुम्हाला जॉईन करून दाखवत आहे. साईडला थोडा शिलाई मारून घ्यायची आणि सेंटरमध्ये प्लेट्स घ्यायच्या. जेवढा तुमचा कपडा आहे त्या पद्धतीने प्लेट्स घालायच्या. याच पद्धतीने मी दोन्ही साईडच्या बाही जॉईन करून घेतलेल्या आहेत. आणि बाहीला उंची मी फक्त 4 इंच घेतली होती. अशा बाहीना जास्त उंची घ्यायची नाही. तर दोन्ही साईडच्या बाही तयार आहेत, बघू शकता तुम्ही. आता यानंतर खालच्या साईडला फ्रिल येतो तो जोडून घ्यायचा. दोन्ही भाग सेम आहेत का एकदा चेक करायचं, त्यानंतरच भाग जोडून घ्यायचं. आता यानंतर टॉपचा भाग तयार करून घेतला आहे. फक्त खालच्या साईडला फ्रिल जोडून घ्यायचे. फ्रिलसाठी मी 11 इंच उंचीला कपडा आणि रुंदीला म्हणत असाल तर जेवढा कमरेचा भाग आहे त्याच्या डबल घ्यायचा, म्हणजे फ्रिलसुद्धा जास्त येतात. कपड्याच्या खालच्या साईडने मी डबल फोल्ड करून अगोदर शिलाई मारून घेत आहे. दोन्ही साईडचे भाग मी फोल्ड करून शिवून घेतले अगोदर. त्यानंतर प्लेट्स घालून घ्यायच्या. प्लेट्स घालते वेळी सुद्धा तुम्ही जो फ्रिलचा भाग आहे म्हणजे हो कपडा घेतलेला याचा सेंटर घ्यायचा आणि कमरेचा सेंटर घ्यायचा आणि त्याच्या सेंटरवरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि दोन्ही साईडच्या प्लेट्स घालून घ्यायच्या. आता इथं मी घेतलेला कमरेचा भाग आहे, बघू शकता. इथं याचा सेंटरचा भाग घेतला आणि या सेंटरवरती फ्रिल अगोदर हा जो फ्रिल घेतलेला आहे म्हणजे कपडा त्याचा सेंटर घ्यायचा. म्हणजे कसं दोन्ही साईडला जेव्हा आपण प्लेट्स बनवतो तो व्यवस्थित येतात, दोन्ही साईडला सेम येतात, कमी जास्त होत नाही. आणि तुमच्याकडे जर जास्त कपडा असेल तर तुम्ही एका साईडनं प्लेट्स बनवला तरी चालेल. तर इथं मी जर तुमच्याकडे कमी कपडा असेल तर तुम्ही उंचीला थोडीशी फ्रिल कमी सुद्धा घेऊ शकता. तर अशा पद्धतीने या
टॉपच्या भागाला खालच्या साईडला फ्रिल सुद्धा तयार करून घ्यायचं प्लेट्स घालून। तर मी दोन्ही साईडचे फ्रिल अशाच पद्धतीने तयार करून घेतले आहेत। फक्त आता फिटिंग राहिली, फिटिंग सुद्धा करून घ्यायची। तर इथं मी 32 साईजचा घेतलेला आहे आणि शिलाई मार्जिन मी जास्त घेतलेला आहे, 2 इंच घेतलेला आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 1 इंच किंवा 1.5 इंच घेऊ शकता। पूर्ण खालीपर्यंत फ्रिल जॉईन करून घ्यायचं। याच पद्धतीने दोन्ही साईडच्या फिटिंग करून घेतल्या। आता पूर्ण जे शॉर्ट कुर्ती आहे म्हणजे डिझायनर टॉप म्हणू शकता तयार आहे। फक्त मी जी नॉट लावली होती त्याला फक्त लटकन लावून घेणार आहे। तर अशा पद्धतीच्या बाही सुद्धा तयार झालेल्या आहेत। कमी कपड्यामध्ये बाही तयार करू शकता। इथं मी लटकन सुद्धा तयार करून घेत आहे। दोन कलर कपड्यांचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीची शॉर्ट कुर्ती तयार करू शकता। तर इथं मी लटकन सुद्धा जॉईन करून घेतलेले आहेत। बघू शकता अशा पद्धतीचे लटकन तयार आहेत। मी जास्त मोठे लावले नाहीत, छोटे लावले आहेत। तर बटन लावण्याऐवजी मी फक्त ही नॉट तयार करून घेतलेली आहे। तर फायनली पूर्ण शॉर्ट कुर्ती तयार झालेली आहे। अशा पद्धतीचे दिसत आहे। तर आजकाल खूप ट्रेंडिंग मध्ये असलेली ही शॉर्ट कुर्ती आहे। डिझाईनच्या बाही सुद्धा तयार केलेल्या आहेत। बघू शकता तुम्ही फायनल लुक। आणि मैत्रिणी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा। चॅनलला माझ्या अजून सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज सबस्क्राइब सुद्धा करा। पाठीमागच्या साईडला नॉट लावलेली आहे आणि समोरच्या भागाला फक्त मी गळा डिझाइन तयार करून घेतलेली आहे। आणि हे टॉप घातल्यानंतर अशा पद्धतीचं दिसून येतं। तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा। आणि या अगोदर सुद्धा माझ्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत, ते सुद्धा बघितलं नसेल तर नक्की बघा। आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। एकदा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।